नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या शासनाकडून आता जिल्हा परिषद शाळा चालवणं देखील अवघड झालेलं आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या शाळा आता शासन भाड्याने देण्याच्या गोष्टी करत आहेत. बचत गटाला द्यायच्या आहेत, पोस्टाला भाड्याने द्यायच्या आहेत आणि हे काम निवडणुकीनंतर त्याची अंमलबजावणी देखील सुरू होणार आहे. तुम्ही म्हणाल सर आज चष्मा लावून कसं काय? मित्रांनो, हा काळा चष्मा मी लावलाय ते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी. कुठली बातमी आहे? शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. रत्नागिरी मधली ही बातमी आहे. लोकमत पेपरला याचं न्यूज आलेली आहे. काय? बंद पडलेल्या शाळा, काही शाळा ज्या आहेत बाजारपेठ, पर्यटन स्थळे अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत त्या आता सरकार भाड्याने काढणार. झालं, क्लिअर झालेलं आहे, ठरलेलं आहे. आता तिथे आपल्याला शाळा भरवायची नाहीये कारण विद्यार्थी नाही आहेत. विद्यार्थी का नाही आहेत याचा आम्हाला विचार करायचा नाहीये. शासनाला या गोष्टीचा विचार करायला वेळ नाहीये वाटतंय. विद्यार्थ्यांची संख्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधून कमी होत आहे, मग पुढे जात आहे. शासनाला त्याची अशी काही घेणं देणं नाही कारण शासनाने हात वर केलेले आहेत. आता बिल्डिंग खाली ठेवायच्या नाहीत, त्या भाड्याने द्यायच्या आहेत. काय कारण दाखवलेलं आहे की कमी पटसंख्या किंवा इतर काही कारणामुळे ज्या काही शाळा बंद पडलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बचत गट आणि पोस्ट खात्यासाठी भाड्याने देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. वाह, क्या बात आहे. हा डिसिजन तुम्हाला कसा वाटला मित्रांनो? नक्कीच सांगा. या बाबतीत लोकमतला हे काय आलेलं आहे, कटिंग आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. मी तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. एकच मिनिट थांबा. इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतो की जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पडून असलेल्या इमारतीचा वापर वाढला पाहिजे यासाठी शिक्षण समितीच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा पूर्णपणे बंद न करता त्या सुरू ठेवण्याबाबत व त्यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्याबाबत शासनाकडून पावले उचलण्यात आली होती. काही शाळांचे समायोजन करण्यातही आले. वा, क्या बात आहे. मात्र काय झालं? सगळं मातेरं झालेलं. मात्र काय झालेले बघा इथे. मात्र अनेक शाळांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यास पालकांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या शेकडो प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या बंद असलेल्या शाळांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पहा, आता शासनाला उत्पन्न वाढवायचं आहे, मग ह्या बंद पडलेल्या शाळांचा वापर कशासाठी करायचा आहे? तर भाड्याने देण्यासाठी. निश्चितच शाळा जर रिकाम्या पडून असतील तर काही ना काही त्याचा वापर व्हायला पाहिजे, पण त्या शाळा रिकाम्या का झाल्या याचा कोणी विचार करायला तयार आहे का आज रोजी? ह्या शाळातील विद्यार्थी एक्झॅक्टली गेले कुठे? मग या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं नव्हतं का? मग आता काय तयारी केली जाते? पण जिल्हा परिषदेच्या सर्व नियमांच्या अधीन राहून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बंद पडलेल्या काही शाळा बाजारपेठ, पर्यटन स्थळे अशा मोक्याच्या ठिकाणी आहेत. तर अशा शाळा बचत गटाला, पोस्टाला आणि अन्य कोणी मागणी केल्यास त्यांना भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिक्षण समितीच्या सभेमध्ये घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणं मुळातच ही एक काय आहे, शिक्षण क्षेत्राला लागलेली काही गळती आहे. ह्या शाळा बंद पडायला नको होत्या मित्रांनो. ह्या शाळेतील विद्यार्थी हे जवळच्या शाळेमध्ये समायोजित केले गेले. पालकांनी त्याला विरोध केला. मग नेमकं घडलं तरी काय आहे ना, शाळा बंद का पडतात? इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासन सरळ पाठबळ देत आहे आणि मग गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षण घ्यायचं कुठे? आता एक प्रकारे काय प्रकार वाटत आहे हा की गोरगरिबांना आता शिक्षण द्यायचंच नाहीये, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. जे आहेत शिक्षक त्यांना अतिरिक्त ठरवायचंय, त्यांचं समायोजन करायचंय आणि शिक्षक भरती बंद झाली, आता शिक्षक भरती करायची नाही. अशा प्रकारचं एक प्रकारे काय दिसत आहे, एक पाऊल उचललं जाताना दिसत आहे. आणि सगळे मात्र आपण याला हे बाहेर काळा चष्मा म्हणजे पाहून आपण न पाहिल्यासारखे करत आहोत. आज मी देखील काळा चष्मा लावलेला आहे. कशासाठी? की हे पाहवल्या जात नाहीये. म्हणून या गोष्टीचा मी माझ्या पद्धतीने निषेध करण्यासाठी हा चष्मा परिधान करून लावून व्हिडिओ बनवलेला आहे. याच्यातून मला एकच गोष्ट दाखवायची आहे की बघा, या ठिकाणी रत्नागिरीला ही गोष्ट घडलेली आहे. पुढे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ही गोष्ट घडणार आहे.
सर्रास डोळ्यासमोर आपल्या माध्यमाच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणार आहेत असं दिसत आहे. आणि मग या शाळा सरकार, शासन, जे काही यंत्रणा चालवणारे लोक आहेत ते भाड्याने देण्याच्या गोष्टी करत आहेत आणि पैसे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. शासनाकडे जो महसूल गोळा होतो तोच वापर करून शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करायला नकोत का? आहेत त्या शाळांचं संवर्धन करावं, त्या ठिकाणी भौतिक सुविधा प्रोव्हाइड कराव्यात. आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशा पद्धतीने संघर्ष करून शिक्षण घेतले आणि आज त्याच दलित बहुजन समाजातील तसेच इतर समाजातील गोरगरीब लेकरांना शिक्षण हे एवढं महागडं होत चाललेलं आहे. मग शिक्षण घ्यायचं तरी कुणी? गोरगरिबांच्या लेकरांनी शाळा शिकली नाही तर मग ते मोठे होणार कधी? ते अधिकारी होतील का? ते मोठे डॉक्टर होतील का? इंजिनियर होतील का? पुढे चालून एवढं महागडं शिक्षण ते घेऊच शकणार नाही. कारण त्यांच्याकडे लागणारं बेसिक प्राथमिक शिक्षण हे 6 ते 14 वयोगटातील मुलांना कसं दिलेलं आहे? सक्तीचं आणि मोफत दिलेलं आहे. आणि ते RTE कायदा आलेला आहे आणि RTE कायद्यानुसार सर्वांना ते मिळायला पाहिजे. पहिली गोष्ट तर शाळा बंदच नको पडायला हव्यात. आणि जर बंद पडल्या असतील तर त्यांना चालू करायसाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, ना की त्या सरळ भाड्याने द्यायच्या. उद्या त्या जमिनी विकण्याचा पण प्रयत्न होऊ शकतो. मित्रांनो, या बाबतीत तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमच्या कमेंट्स व्हिडिओमध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओच्या खाली कमेंट जरूर नोंदवा. आणि ह्या प्रकारावर काय उपाययोजना केल्या जाव्यात या संदर्भात देखील काहीतरी आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती, पवित्र पोर्टल तसेच शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.